सद्गुरू सारिका असता पाठीराका इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वानू त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. गुरुकृपेशिवाय ह्या जीवाचा उद्धार नाही. ह्या जीवाला आपण ह्या मनुष्ययुनीत जन्माला आलो ना, मग सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे. सद्गुरू कोणाला म्हणायचं? जे सत्य वस्तूची ओळख करून देतात तेच खरे सद्गुरू असतात. बाबा तुझ्यातच भगवंत आहे, तुझं शरीरच त्याच्या सत्तेनं चालतं बोलतो, तोच खरा भगवंत आहे. त्यांनी सारी निघून गेला आणि वारा खाली राहिला. नाकातली हवा संपली म्हणजे आता काय म्हणता, उचला त्याला आता. मग जातो तो खरा का ते शरीर पडलेले ते खरे? मग त्या हवेचं भजन कसं करणार आहे? मग त्या संतांना शरण गेलं पाहिजे आत्मज्ञानी संतांना, तरच या जीवाचा उद्धार आहे. नाही तर या जगात संतांचा बाजार भरलेला. संत नेमकं म्हणायचं कोण? संत तुमच्या आमच्यासारखेच राहत्या, तुमच्या आमच्यामध्येच राहत्या, पण ती आपल्याला ओळखू येत नाही. मग संत कोणाला म्हणायचं? संत तेची जाणा जे देही उदास, गेले आशा पास निवारून विषय येतो त्यांचा. झाला नारायण न आवडे जनधन माता पिता. अशा संतांना शरण गेलं तर ह्या जीवाचा 100% उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य आश्रमावरती राहायचे. त्यांचा बालशिष्य काय करायचा? तो दररोजचा आज ह्या गावी जायचा, उद्या त्या गावी जायचा, भिक्षा मागून आणायचा आणि मस्त आपल्या आश्रमावरती ते भोजन करायचे. असा नित्यनेम चालू होता. एक दिवस तू थोडा लांबच गावी गेला आणि त्यांनी बघितलं गावात जाण्यापेक्षा गावाच्या कडालाच एक झोपडी होती. त्या झोपडीतून आपण भिक्षा घेऊन आणि निघून जाऊ. त्या झोपडीजवळ तो गेला आणि जोरात आरोळी ठोकली, जय जय रघुवीर समर्थ. पण झोपडीतून काही आवाज आला नाही. यांनी परत दुसऱ्या वेळेस जोरात आवाज दिली, जय जय रघुवीर समर्थ. आता मांत्रिकाची साधना चालू होती त्या झोपडीत. अघोरी विद्याचा मांत्रिक होता. तो जो बोलेल तेच घडायचं. यांनी परत तिसऱ्या वेळेस आला, जय जय रघुवीर समर्थ, आणि मांत्रिक दरवाजा उघडून बाहेर आला. त्याच्या साधनेत व्यत्यय आला. त्याचे लाल बुंद डोळे झाले होते. आणि कोण रे तू बालक असं विचारल्यावर यांनी परत आवाज दिला, जय जय रघुवीर समर्थ. आणि त्यांनी डायरेक्ट त्याला शाप देऊन टाकला, तू माझ्यासमोर दुसऱ्याचं नाव घेतो, तू उद्या सकाळी सूर्य उगवायच्या पहिले मृत्यू पावणारी. आता मृत्यू म्हणल्यावर कोण घाबरत नाही. गावातली मंडळी जमा झाली होती आणि त्यांनी बघितलं, हा तर ह्या तरुण वयातच मृत्यू पावणार आहे म्हणे. आता हा बालक, काहीच खरं नाही. ते हळहळ करू लागले ते लोक. आणि तो शिष्य तसाच आपल्या आश्रमात आला आणि एका कोपऱ्यात जाऊन बसला. आणि तेवढ्यात रामदास स्वामी त्याच्याजवळ आली. का रे बाबा, एवढा नाराज होऊन का बसला तू? एवढा कोपऱ्यात का बसला? भिक्षा वगैरे आणली का नाही? नाही नाही म्हणे महाराज, भिक्षा तर जाऊ द्या म्हणे, पण मृत्यू घेऊन आलो म्हणे मी बरोबर. काय बोलतो, मृत्यू घेऊन आला? हो महाराज म्हणे. त्यांनी सर्व हकीकत सांगितली. बघा म्हणे, बस आता त्याला 3 प्रहर बाकी आहे म्हणे सकाळ व्हायला. चाल म्हणे आता आपण जेवण वगैरे करू. आता मृत्यू म्हणायला, जेवण जाणार आहे का? नाही म्हणे, मला भूकच नाही म्हणे. आणि मग त्यांनी रामदास स्वामींनी जेवण केलं आणि आराम करत होते. याला वाटलं आता आपण तर मृत्यू पावणारी, पण सद्गुरूची सेवा तर करू. आणि तो रामदास स्वामींचे पाय दाबू लागला. रात्रीचे 12 वाजले. रामदास स्वामींना अखेर त्याची दया आली. तू असेच पाय दाबत राहा म्हणे, इथून हलू नको म्हणे. रात्रीचे 12:30 वाजले आणि काळ त्याच्या आईच्या रूपात आला आणि म्हणू लागला. यांनी बघितलं आपली आईच आली. चाल म्हणे बेटा माझ्याजवळ ये म्हणे, किती दिवस झाले आपली भेट नाही म्हणे. याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. बरं झालं, आपण तर मृत्यू पावणारच आहे म्हणे, पण आपल्या आईची तरी भेट झाली म्हणे. चाल म्हणे जवळ ये, किती दिवस झाले आपली भेट नाही, काही नाही. यांनी बघितलं आई
तुला मला जर भेटायचं असलं ना तूच माझ्याजवळ येईल, मी इथून काही हलू शकणार नाही. बराच वेळ गेला, त्यांच्या गप्पा झाल्या. अखेर तो काळ त्याच्या आईच्या रूपात तो गुप्त झाला. आणि परत 1 वाजता काळ देवाच्या रूपात आला आणि मस्त पाचीपक्वानाचं भोजन आणलं. चाल, मी तुझ्या सेवेमुळे मी तुला प्रसन्न झालेले, तुला काय खायचं ते खा, इकडे ये बाळ म्हणी, तू जवळ ये, आमच्या जवळ ये. यांनी बघितलं, देवा खरे मला तर भूक तर खूप लागलेली आहे म्हणी, मी जेवणसुद्धा केलेलं नाही, पण तूच मला इथं येऊन जेवण दे. बराच वेळ चर्चा झाली, पण बाळ काही तिथून हल्लं नाही, आपली सेवा चालूच ठेवली. अखेर तो देवसुद्धा गुप्त झाले. आणि परत काळ 2:30 वाजले. काळ रेड्याच्या रूपात आला, मोठे शिंग, हातात तलवार वगैरे. चाल म्हणे, मी तुला घ्यायला आलो. यांनी बघितलं, हा मला घेऊन गेले तरी चालेल म्हणे तुम्ही, पण तुम्हीच जवळ या. बराच वेळ चालला, तो काळ त्याला दम देत होता, पण हा काय तिथून हलला नाही. असं करता करता पहाट झाली, पक्ष्यांचा किलबिलाट चालू झाला आणि याला तेवढ्यात झोप लागली. तेवढ्यात तिकडून सूर्योदय झाला, सूर्य उगवला आणि रामदास स्वामी उठले आणि आपल्या शिष्याला पाठीवर हात फिरवला. उठ बाळा उठ, तू तर म्हणला होता ना मी मृत्यू पावणार आहे. हो. आणि त्या शिष्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मग त्यांनी सांगितले, सद्गुरू सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. मग सद्गुरू एवढे समर्थ असतात की ते काळावर सुद्धा मात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यावर आहे. संततेची देव आणि देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा असत्या, ते भगवंतच असतात, पण ते संत आपल्याला ओळखता येत नाही. त्यांच्यासारखं त्यांनी सांगितलं, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, आणि जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, त्या वंशाला गेल्याशिवाय त्याची अनुभूती येऊ शकणार नाही. आपण ह्या डोळ्यांनी किती निरीक्षण करून घेतलं तरी आपल्याला ते समजू शकत नाही. त्याच्यासाठी त्याच्यासारखंच व्हावं लागतं, तरच संतांचा महिमा आपल्याला कळून येऊ शकतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.